नमस्कार, मी शिवकन्या बडेनगरकर, हरिभाऊ बडेनगरकर सह ढोलकी सम्राज्ञी शिवकन्या बडेनगरकर या तमाशा मंडळाची संचालिका। आज माळेगाव यात्रेमध्ये 2-3-4 तमाशे आलेले आहेत। सगळ्यांची आवराआवर चाललेली आहे। कोण साहित्य लावते, आता पावसाच्या थोडंसं वातावरण बिघडल्यामुळे थोडंसं थांबवलंय लावायचं, तर चालू आहे सगळ्यांचं म्हणजे बहुत। आणि माळेगाव यात्रा ही महाराष्ट्रातली अशी यात्रा आहे की अशी यात्रा परत कुठं भरणार नाही, भरत बी नाही। महाराष्ट्रातली 1 नंबरची यात्रा माळेगाव आहे आणि माळेगावमध्ये हजारो नाही लाखो लोकांचं पोट भरतं। खेळणे पाळणेवाले असतील, खाऊवाले असतील, तमाशा कलावंत असतील, इतर अजून काही असतील, तर अतिशय छान यात्रा आहे। आणि ह्या यात्रेमध्ये कोणी निराश होऊन जात नाही। खंडोबा सगळ्यांवर कृपा करून ठेवतो आणि सगळ्यांवर आशीर्वाद देतो। असं मल्हार मार्तंड कधी माग उपाशी पोटी कोणाला लावत नाही आणि त्याचे अतिशय उपकार आहेत माझ्यावर पण, माझ्या कुटुंबावर पण। मला मुलगा 2003 ला या माळेगाव ठिकाणीच झालेला आहे, तर त्याचा वाढदिवस पण आम्ही इथंच साजरा करतो माळेगावला। आणि तेव्हापासून 2002 पासून आम्ही माळेगाव यात्रा येतोय। या क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना शिक्षणाला बरेच महत्त्व दिलं। आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आपण प्रयत्न केले चालू आहे। हो, आता माझा मुलगा UPSC करतोय आता पुण्यामध्ये शिकायला युनिकला, आणि मुलगी 12वी सायन्स मध्ये, आणि माझी बहीण PSI झालेली आता सध्या। आता कुर्ल्यामध्ये कार्यरत आहे बहीण माझी। असं आपल्या तमाशा या संचामध्ये किती कलाकार आहेत आणि स्टेज बॅक स्टेज वगैरे असे एकूण किती? सगळे एकूण 84 लोक आहेत, लेडीज पुरुष धरून। असं इतर यात्रेमध्ये माळेगावच्या यात्रेमध्ये काय फरक असतो? इतर यात्रेमध्ये काय असतं, इतर यात्रा म्हणजे मोजकी, आता ही यात्रा म्हणजे आवडवी यात्रा आहे आणि महाराष्ट्रातली 1 नंबरची यात्रा आम्ही सांगतो। ज्यांना आता तिकडं पुणे जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात काही लोकांना माहिती नसतं, आमच्याकडे व्हिडिओ बनवलेले असतात माळेगावची यात्रेची, आम्ही ते दाखवतो त्यांना। मग ते पण कधी कधी येतात बघायला किंवा असं काय आहे या यात्रेमध्ये। पण खऱ्यानीच माळेगावची यात्रा महाराष्ट्रात 1 नंबरची यात्रा आहे खऱ्यानी। ह्या यात्रेला कोणची यात्रा तोड देऊ शकत नाही, अगदी जेजुरीची सुद्धा। जेजुरीच्या यात्रेपेक्षाही ही यात्रा मोठी। अपेक्षेप्रमाणे प्रेक्षक येतात आता? हो, येतात ना। आता विषय कसा झालाय, सोशल मीडियामुळे लोक आता पावसा पाण्याचं नको वाटतं, त्यांना वाटतं 2 तास घालायचे, 3 तास 100 रुपये द्यायचे, 3 तास लोकांना टाइम नाही राहिलेला, लोकांना झटपट लागत। 3 गाण्याला 50 रुपये देतील, तिकडे जाते, पण तमाशाला 100 रुपयात तमाशा 3 तास भेटतो, ते जमत नाही लोकांना। पारंपरिक कला ओघनाट्य असते किंवा नृत्य असते, त्याच्यामध्ये आता काय बदल करण्यात आलाय? आता विषय असं झालेला आहे, पारंपरिक कोणी ऐकतच नाही। पारंपरिक म्हणलं तर त्यांना कळतच नाही, मेन मुद्दा पारंपरिक कळतच नाही। ते म्हणतात लावा DJ, लावा रेकॉर्ड गाणे। पारंपरिक तमाशाची व्याख्याच कळत नाही मेन मुद्दा लोकांना। आणि इकडं आपल्या इकडं गणगवळण लोक म्हणतात चला मागवा गाणे लावा, म्हणजे अशी वाईट परिस्थिती आहे तमाशाची। बॉम्बे डान्समुळे आपल्यावर काही इफेक्ट पडतो का? मग 100% बॉम्बे डान्समुळे पडणारच ना, कारण काय लोकांना म्हणजे रेकॉर्ड ऐकायची सवय झाली ना। आता हे गौतमीचे कार्यक्रम आहेत, ते रेकॉर्ड लाईव्ह येतं, रेकॉर्ड येतं, ते काय लाईव्ह गाणे घेत नाही। तसं तमाशात लाईव्ह असतं, सगळं जिवंत असतं, गाणं स्वतः म्हणायचं, स्वतः वाजवायचं, स्वतः कंपोज करायचं। तसं इतर प्रोग्राम म्हणजे बॉम्बे डान्स मध्ये नाही, दुसऱ्या लावणी शो मध्ये आता ते करतात ना, कोण गौतमी असतील, हिंदवी असतील, तर ते लोकांना ती सवय लागून गेलेली आहे, आता ते ट्रेंडिंग चालू झालेलं आहे। तुमची जी परंपरा आहे किती वर्षापासून परंपरा? आता ही परंपरा जवळजवळ पठ्ठे बापूराव पासून चालू आहे। पठ्ठे बापूराव म्हणजे भाऊ बापू पासून। भाऊ बापू जे होते का, भाऊ बापू म्हणजे पठ्ठे बापूरावचे बी अगोदरचे म्हणजे तमासगीर। तुमची किती पिढी आहे? माझी 5वी पिढी आहे, माझी 5वी पिढी आहे। म्हणजे माझे आजोबा हरिभाऊ बडेनगरकर, त्यांचे वडील दशरथ गणपत बडे, त्यांचे पंजोबाचे वडील रागरागिनी गायचे, माझ्या पणजीचे वडील आई ते खांदेशी ढोल वाजवायचे। म्हणजे अशी परंपरा चालत आलेली, माझी 5वी पिढी तमाशा क्षेत्रामध्ये, आणि ही परंपरा आम्ही चालू ठेवलेली। आता आपल्यापर्यंत ठीक आहे, आता पोरांपर्यंत नाही करू शकत, पोरं नाही करू शकत,
कारण तमाशा कलावंताचा तिरस्कार, गावात त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघणं, तमाशामध्ये प्रेक्षकांनी वेगळ्या नजरेने बोलणं बघणं, खडे मारणं, म्हणजे हे आताच्या पिढीला नाही सहन होत. आपण सहन करून गेलो कारण आपलं पोट नाचत होतं, आपलं मन नव्हतं नाचत, आपलं पोट नाचत होतं, आपल्या लेकरा बाळाचा उदरनिर्वाह नाचत होता. यात्रेच्या निमित्तानं तुम्ही प्रेक्षकांना आता सुद्धा काय काय सांगा? काय नाही, कलावंताची इज्जत करा. फक्त जो कलावंत स्टेजवर येतो फक्त पोटासाठी येतो, तो माजला म्हणून येत नाही. एन्जॉय करा, वेडवाकडे बोलू नका, खडे मारू नका. कोणला आवडला नसेल तर निघून जा, पण वेडवाकडे एखाद्या कलावंताचा अपमान करू नका, एखाद्या कलावंताला वेडवाकडे बोलू नका. त्याची इज्जत करा. आणि त्यांनी जर इज्जत केली प्रेक्षक मायबापांनी, तरच ही कला पुढे चालू राहील, नाही तर हे संपुष्टात आलेले तमाशे म्हणजे सगळे.